मुख्यमंत्री शिवेंद्रराजे यांनी पावसाचं पुन्हा आगमन होऊन बळीराजा सुख समृद्धी होऊ दे अशी प्रार्थना माऊलींच्या चरणी केली आहे। हा सगळा जो प्रवास आहे हा सुकर व्हावा, जी काही मदत आपल्याला प्रशासनाकडनं जिल्हा परिषदकडनं करता येईल ही सगळी मदत देण्याचं आणि सगळं जे आहे सोयी सुविधा देण्याचं काम हे केलेलं आहे। आणि आताच माऊलींच्या पादुकांचं दर्शन या ठिकाणी घेण्यात आलं आणि हे सगळ्यांवरच आपल्यावर आशीर्वाद विठ्ठलाचा आहे, तो कायम राहावा। मला वाटतं आपल्या सर्वांच्या वतीनं विठ्ठलाला संपूर्ण महाराष्ट्रानं पावसासाठी साकडं घालावं। ही पाऊस हा आपल्याला जो याच्यामध्ये तर विठ्ठलानं आपल्याला पावसाच्या माध्यमातून शेतकऱ्याला आणि आपल्याला सगळ्यांना आशीर्वाद द्यावे हीच पंढरपुराच्या विठ्ठलाच्या चरणी माझी प्रार्थना। पालखीचं आगमन हे अतिशय आनंददायी, मंगलमय आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये या पालखीचं आगमन झालं आणि जो हा बळीराजा आज कुठंतरी दुष्काळाच्या छायेमध्ये त्या ठिकाणी दिसतोय। पाऊस जर समाधानकारक झाला तर निश्चितपणानं जे सातत्यानं मग कधी अवकाळी असेल, कधी दुष्काळ असेल, कधी गारपीट असेल, यामुळं जे राज्यातल्या शेतकऱ्याचं अपरिमित हानी होते, नुकसान होतं। तर समाधानकारक पाऊस पडला तर निश्चितपणानं या राज्यातला शेतकरी हा सुखावेल आणि पर्यायानं जनता सुद्धा सुखावेल अशा पद्धतीची प्रार्थना सुद्धा या निमित्तानं आम्ही केली। संत शेख मोहम्मद महाराज यांच्या पालखीचं टाळ मृदुंगाच्या गजरात, विठ्ठल नामाच्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात पंढरपूरकडे प्रस्थान झाले। यंदा पालखी सोहळ्याचे 4थं वर्ष असून सुमारे 2,500 ते 3,000 वारकरी वारी सहभागी झाले। संत तुकाराम महाराजांच्या परंपरेतील मानाची बैलजोडी पालखीसोबत सहभागी झाल्यानं सोहळ्याची शोभा आणखीनच वाढली। बाईसाबाई निवृत्ती खोप, गाव ढोरजा। मी 40 वर्ष झालं मोहम्मद महाराजांच्या दिंडीत जाते, कुठला त्रास नाही आणि आज पण चालली। आज संत शेख मोहम्मद महाराजांची श्रीगोंदा नगरीतनं पंढरपूरच्या दिशेने पालखीचं प्रस्थान झालेलं आहे आणि त्या निमित्ताने भक्तिमय वातावरण संपूर्ण शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। आणि आता एक चांगली परंपरा जी सुरू झालेली आहे, ही परंपरा सातत्याने अशी सुरू राहावं आणि हा पालखी सोहळा म्हणजे संत तुकारामांचे समकालीन असणारे संत शेख मोहम्मद महाराज। पण शेवटी इतिहासामध्ये पण कायम आपण पाहिलेलं आहे, जोपर्यंत इतिहासाची उजळणी होत नाही तोपर्यंत इतिहास हा लक्षात राहत नाही, त्या इतिहासाची जाणीव करून द्यावी लागते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।